आज जे लोक माझ्यासाठी पूर्ण ऑर्गन डोनेट करायसाठी निघाले, पत्नी, भाऊ सगळे, तर आज यांना सुद्धा उत्तर देण्याचं वेळ आहे. माझ्यावर काही पैसे बसलेले आहेत, ती रक्कम आहे 60 लाख रुपये. तर मी पेशाने ट्रेडर आहो मी. तर हे 60 लाख रुपये हे मुद्दल आहे आणि याचं जे इंटरेस्ट आहे 8 ते 10 लाख रुपये महिन्याचा इंटरेस्ट जात आहे. मी त्यावेळेस मग एक रिस्क घ्यायचं ठरवलं आणि ट्रेडिंगसाठी काही फंड नाही आणि एकदम डीपली प्रॉब्लेमॅटिक अशी परिस्थिती आली होती. पण क्रिप्टो तर हे इंडियामध्ये बॅन आहे. शेती नाही, घर नाही, जमीन नाही, काहीच नाही. त्यावेळेस पत्नी स्वतःची किडनी द्यायला निघाली होती. मी स्वतःला फसवत जात होतो. काही रियालिटी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा लागेल आणि याला थांबावं लागेल. माझ्या परिवारावर आता ही पूर्ण असं एक आर्थिक संकट कोसळलं आहे, ज्यामध्ये पूर्ण फंडिंग्स पुरी लॉक झाली आहे, पूर्ण परिवार शून्य झाला आहे. पण आता माझ्या नॉलेजला ओळखण्याची खरी परीक्षा आहे आणि ही परीक्षा पूर्ण माझे लोकही पाहणार आहेत आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांना दिसणार आहे. तर मला पेड करायचे आहे 60 लाख रुपये. तर हे 60 लाख रुपये मी 15 लाख रुपये प्रति महिन्याच्या हिशोबाने 4 महिने. प्लॅन बी काय आहे? प्लॅन बी आहे नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. चला तर भेटूयात आपल्याच्या नवीन पाहुण्यांना, त्यांचे अनुभव ऐकून घेऊयात आणि एक आपल्या माणसातला माणूस समजून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. कशा आहात? बढिया, ठीक. काय नाव तुमचं? अजय डायले नाव आहे माझं. बरं. चंद्रपूर वरून आलेलो आहे मी. रिझन सर, मी पेशाने ट्रेडर आहो मी, फुल टाइम ट्रेडर आहो आणि या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये माझ्यावर काही पैसे बसलेले आहेत. ती रक्कम आहे 60 लाख रुपये आणि गेल्या 2-3 वर्षापासून हे काम चालू आहे. तर हे 60 लाख रुपये हे मुद्दल आहे आणि याचं जे इंटरेस्ट आहे हे जवळपास 8 ते 10 लाख रुपये महिन्याचा इंटरेस्ट जात आहे महिन्याला. आणि गेल्या 1-2-3 वर्षापासून हे चालू आहे. ते इंटरेस्ट वाढत 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 गेलेलं आहे. तर फायनली आता ती अशी स्टेज आला आहे की माझ्याकडे मुद्दलही नाही आहे आणि इंटरेस्टसाठी पण पैसे नाही आहे. तर कुठेतरी आता हे थांबायचं आहे. आता हे तर ते लोकांना सांगायचं आहे की हे कशा पद्धतीने, स्टोरी काय आहे ही वाली. सो ही जर्नी तर आपण बोलूयातच काय आहे, कसं आहे. पण तुम्ही हा लाईफ स्टोरी पॉडकास्ट हा चॅनल का निवडला? मला 1 आठवड्या आधीच लाईफ स्टोरी पॉडकास्टबद्दल माहिती मिळाली. ते यूट्यूब स्क्रोल करताना एक आपल्याकडेच एक ट्रेडर होते, आकाश सोनी यांचा पॉडकास्ट झाला होता. तर त्यांचं पाहून मला हे माहिती झालं बरं. आणि त्यानंतर परत आम्ही याची पूर्ण जे प्लेलिस्ट होती या पॉडकास्टची सगळी प्लेलिस्ट पाहिली. तर कुठेतरी इंटरनली आम्हाला जाणवलं का आम्ही एका पूर्ण फॅमिली आता कम्प्लीट एका दलदलमध्ये फसून आहो आम्ही. बरं. तर इथून बाहेर पडायचं आहे. तर बाहेर पडण्यासाठी नाही का मी लोकांना खरं ते बोलू शकत नाही आहो. लोकांना खरं बोलण्याला मला भीती वाटत आहे थोडीशी. तर मी हे पहिली जागा निवडली आणि आम्ही ठरवलं का इथे जाऊन आपल्या खरं बोलून ती प्रवासाची सुरुवात करायची. का नेमकी स्टोरी काय आहे ही वाली. आपल्याकडे मुद्दलही नाही, एवढा आपण दर महिन्याला देतच आहोत. मागच्या महिन्यापर्यंत जवळपास ऑल टोटल लोकांचे इंटरेस्ट पेड आहेत माझे. कुणाचे पेंडिंग नाही आहे मागच्या महिन्यापर्यंत. तेवढा पैसा इंटरेस्टमध्ये गेलेला आहे. तर आता हे थांबायचं आहे. आता फंडिंग लॉक झाल्या आहे, कुठूनही पैसे येत नाही आहे आता. त्यामुळे सोर्सेस पूर्ण बंद झाले आहे. फॅमिलीवरती पण खूप दबाव आला असेल. फॅमिलीवर खूप मोठा दबाव आहे. पत्नी घरी प्रेग्नन्सी पिरियड चालू आहे. अवघ्या आता 4-5 दिवसामध्ये मला सेकंड अपत्य होणार आहे. दुसरं आणि 9वा महिना चालू झाला आहे 1 तारखेपासून. सो तुम्हाला पूर्ण खरी गोष्ट मांडायची आहे. तुम्ही एवढ्या लोकांचं 10 लाख रुपये व्याज भरताय महिन्याला. हो. ह्याची कुठून सुरुवात झाली होती? नेमकी काय होतं? तुमचा मोटिव्ह काय होता याच्या पाठीमागे? मला ही पूर्ण सविस्तर गोष्ट सांगा. सर, याचं मोटिव्ह खूप सुंदर होतं आणि खूप सिंपल होता. अगदी एवढं वाढणार हे सुद्धा माहिती नव्हतं हे. बरं. पण प्रामाणिकतेसाठी ते वाढत गेलेलं आहे. पण याची सुरुवात मी सांगतो आणि याचं मोटिव्ह असंच होतं की काहीतरी प्रमाणात जिथून सुरुवात झाली होती बस तिथेच जर समजा काही सपोर्ट जर मिळाला असता, आपल्याच गुंतवणूकदारांचा, क्लायंट लोकांचा जर सपोर्ट मिळाला असता, तर कदाचित हे काम एवढ्या लंब पोहोचलं नसतं, एवढ्या रकमेपर्यंत. आणि मोटिव्ह असं होतं का ज्यावेळेस कामाची सुरुवात झाली आणि ट्रेडिंगसाठी पैसे लागत होते. तुम्हाला किती वर्षाचा अनुभव होता? मला लगभग 5 वर्षाचा अनुभव आहे. 5 वर्षाचा अनुभव आहे. हो. आणि तुम्ही फुल टाइम ट्रेडिंगच करताय? फुल टाइम ट्रेडिंग करतो. बरं. ओके.
सो मग घरामध्ये कोण कोण असतं मला थोडं बेसिकली सांगा. घरामध्ये आम्ही 4 मेंबर आहोत. मी, माझी पत्नी आहे आणि मुलगी आहे मला एक 6 वर्षाची अरे वा. आणि लहान भाऊ आहे आणि आता रिसेंटली पत्नी प्रेग्नंट आहे. 8-10 दिवसामध्ये सेकंड डिलिव्हरी होऊ शकते. ओके. बरं. म्हणजे छान कुटुंब आहे. आई-वडील आई-वडील वारले. वारले का? हो. अच्छा. बरं. हरकत नाही. सो मला सांगा कशी सुरुवात झाली तुमची? माझी सुरुवात झाली सर 2024 मध्ये. माझं प्रॉपर गाव गडचांदूर आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बरं. तर 2024 मध्ये मी चंद्रपूरला आलो होतो. तिथे एक पिरामल फायनान्स होतं आणि मी UCL यूज कार लोनमध्ये एक RM म्हणून काम मिळालं होतं मला, रिलेशनशिप मॅनेजर म्हणून. बरं. तर तिथे काम करताना त्यावेळेस माझं ट्रेडिंग चालूच होतं. त्यावेळेस लर्निंग हे चालू होतं, शिकणे चालू होतं हे थोडं. त्यावेळेस मी इंडियन मार्केटची ट्रेडिंग करत होतो आणि त्यात असं झालं, की त्यावेळेला जेव्हा मी चंद्रपूर शिफ्टिंग झालो आणि ही जॉब पकडली होती, त्यावेळेला मला ती 2024 पासून तर 2025च्या हाफ इयरपर्यंत तरी ₹16,000 ची एक EMI चालू होती माझी. 2023 मध्ये मी एका फिनकेअर बँकला म्हणून काम करत होतो. ते ग्रुप लोन डिस्ट्रीब्यूट करायचं होतं काम माझं आणि त्याचं EMI कलेक्शन करायचं होतं. तर त्या 1 वर्षाच्या कामामध्ये काही माझे फील्डवर काही लोकांसोबत चांगले रिलेशन्स तयार झाले आणि त्यावेळेस ट्रेडिंग शिकणं चालू होतं. तर ट्रेडिंगसाठी जे पैसे लागले होते, तर ते त्या लोकांनी माझ्याकडूनच लोन उचलून ते मला 20-20, 30-30 हजार रुपये दिले होते. अच्छा. असे 2-4 लेडीजना दिले होते. 4-5 तरी लेडीज होते. त्यांनी ती रक्कम दिली होती मला. तर मी त्यांची EMI भरण्याची पुरेपूर एक प्रायोरिटी घेतली होती, काही झालं तरी. कारण बँकेचा हा रूल होता का जर EMI थांबली, तर पैसे मी घेतले होते. बरं. पण रेकॉर्ड बँकेला त्या त्या महिलांचा होता. जर EMI जर थांबली, तर बँकवाले माझ्यासोबत असो किंवा मी जर नसेल तर दुसरे काही अधिकारी त्या लोकांच्या घरी जातील पैसे मागायसाठी. त्यांना त्रास होईल मग या गोष्टीचा. म्हणून मी त्यावेळेसपासून मी पुरेपूर एक जबाबदारी स्वीकारली होती का बिलकुल राईट टाईम त्यांची मी EMI पेड करत होतो पूर्ण. तर 2024ला मी जेव्हा चंद्रपूर शिफ्ट झालो होतो, त्यावेळेस माझ्यावर या पद्धतीनं ₹16,000 महिन्याचं देणं लागलेलंच होतं. बरं. तर मी जी पिरामल जॉइन केलं याच्यामध्ये मला ₹20,000 सॅलरी होती सर. ₹20,000 सॅलरी होती. त्यावेळेस आमचं फार चांगलं चालू होतं. ₹16,000 त्यातून EMI जात होत्या आणि ₹4,000 माझं घराचं रेंट होतं. तर ते पूर्ण निपटत होतं. पण आमच्याकडे शिल्लक काही राहत नव्हतं. काहीच नाही. कधी-कधी भाजीपाला घ्यायला सुद्धा किंवा किराणा घ्यायला सुद्धा मग एक्स्टर्नल पैसे राहत नव्हते. कारण कॅल्क्युलेशन पूर्ण परफेक्ट बनलं होतं. ₹16,000 इकडे EMIला जात होते. बरोबर. बिलकुल राईट टाईम आणि ₹4,000 उरलेले घरचं किराया जात होता. आम्ही नवीन आले होतो त्यामुळे घरमालक काही थांबत नव्हते. त्यामुळे राईट टाईम त्यांना 1-2 तारखेपर्यंत आम्हाला घराचं रेंट द्यावंच लागत होतं. तर पैसे शिल्लक राहत नव्हते. त्यासाठी मग ट्रेडिंगवर थोडासा जास्त फोकस केला मी त्यावेळेस. का म्हटलं काहीतरी एक्स्टर्नल ₹5,000-10,000 जर काही बनले आपले, तर काही आपली सेव्हिंग होईल बा. बरोबर. या विचाराने ट्रेडिंगवर जास्त फोकस केला. पण योगायोगाने मला त्यावेळेस जानेवारी आणि फेब्रुवारी ते दोन्ही महिने माझे बँक निफ्टीचे खूप चांगले गेले. माझ्याजवळ त्यावेळेस ₹4,000-5,000 होती माझ्या ग्रोच्या डीमॅट अकाउंटला. बरं. तर ₹4,000-5,000 त्याचे जवळपास मी डबल रक्कम केले होते. पहिल्या जानेवारीमध्ये ₹4,000 होते, त्याचे मी ₹8,000 केले होते, ₹8,000-9,000. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सुद्धा मी त्याच पद्धतीनं ₹8,000-9,000 डेव्हलप केले होते. तर ते 2 महिने मग आम्हाला थोडंसं घरी सपोर्ट झाला या गोष्टीचा, किराण्यासाठी, काही इतर कोणत्या गोष्टीसाठी. बरं. तर मग मी त्यावेळेस मग एक रिस्क घ्यायचं ठरवलं. रिस्क तिथून एक खरा फॅक्टर चालू झाला माझ्या ट्रेडिंगचा आणि या इथपर्यंतच्या प्रवासचा. बरं. त्यावेळेस मी अशी रिस्क घेतली का म्हटलं मला पुरेपूर असा एक कॉन्फिडन्स तयार झाला ट्रेडिंगबद्दल आणि जवळपास तेव्हा मला 3 वर्ष झाले होते. तो 3रा वर्ष चालू होता 2024चा. बरं. आता कंप्लीट 5 झाले. सो म्हणजे तुमचा ट्रेड व्यवस्थित एनालिसिस करून होता हो, ॲनालिसिस करून होतं. आणि दिवसाला किती ट्रेड घ्यायचे तुम्ही? दिवसाला 1 ते 2 ट्रेड असायचे त्यावेळेस. अच्छा. मग त्याचं मॅक्सिमम 2. अच्छा. मॅक्सिमम 2 ट्रेड असायचे. ओके. म्हणजे तुमचं पूर्ण सिस्टमॅटिक व्यवस्थित चालू होतं. सिस्टमॅटिक चालू होतं त्यावेळेस. बरं. ओके. मग पुढे? पुढे असं झालं सर का मार्च महिना आला मग. मार्च महिन्यामध्ये मी थोडीशी रिस्क घेतली.
रिस्क अशी घेतली त्यावेळेस पत्नीने मला सपोर्ट केला का म्हटलं याच्यामध्ये एक चांगलं करिअर बनवायचं आपण, आपल्याला हे काम जमते, आपण करू शकतो आणि याच्यामध्ये आपण फुल टाइम ट्रेडिंग करायची. कारण जॉबमध्ये असं होत होतं ही बरोबर 9 ते 6 वाजेपर्यंतची जॉब होती आणि मी इंडियन मार्केट करायचो, तो इंडियन मार्केट 9 ते 3 वाजेपर्यंतच असतो. तर दिवसा कधी कधी ट्रेड मिस होत होते माझे अच्छा. यामध्ये. जर समजा ते मिस आउट जर नाही झाले असते तर कदाचित जास्तही पैसा बनला असता मग महिन्याचा. तर आणि त्यातही म्हणजे ती फायनान्स सेक्टरची जॉब होती. तर हे फायनान्स सेक्टरची जॉब खूप प्रेशराईज असते सर, खूप भयंकर. अच्छा. याचा आपले जे सिनियर असतात, मॅनेजर असतात, त्यांच्याकडून पर डेचं आम्हाला टार्गेट दिल्या जाते का एवढे तुम्ही लॉग इन्स करा, एवढे फाईल क्रिएट करा. कोणी जर लोन रिकव्हरीवाले असेल तर तुम्ही पर डेचं एवढं 2-4 लोकांचे तेवढे EMI कलेक्ट करून आणा. कलेक्शनवाले झाले हे. बरं. लोन डिस्बर्समेंटवाले असेल तर त्यांना 2-4 लोकांची ते लॉग इन करून फाईल आणावंच लागते. अच्छा, म्हणजे एवढं प्रेशर आहे, टार्गेट असतं का? भयंकर. आजच्या डेटमध्ये सुद्धा सर फायनान्स सेक्टरमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची जर जॉब स्वीकार केली, कलेक्शनमध्ये असो की लोन डिस्बर्समेंट असो हं. किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये, हं. तर खूप 100% प्रेशर आहे. आणि हे जर टार्गेट तुमचं कंप्लीट नाही झालं तर मग नाही झालं तर बॉसकडून आपल्याला रिझाईन करण्याच्या धमक्या येतात. चंद्रपूरला बरोबर 1 जानेवारी 2024ला पिरामल फायनान्स जॉईन करून आलो होतो आणि मी नवीन होतो. मला तिथलं मार्केट माहीत नव्हतं. बर. ब्रोकर ओळखीचे नव्हते हं. आणि माझी जी पिरामल फायनान्स कंपनी होती ही मार्केटमध्ये नवीन होती. एकदमच मी पहिला RM होतो. बर. मला कार व्हेकलवर लोन द्यायचे होते लोकांना. बर. तर पहिल्यांदा आली होती आणि या कंपनीचे रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा जास्त होते हं. आणि क्रायटेरिया जास्त होता फाईल बनवण्याचे. अच्छा. त्यामुळे 2 महिने माझ्या एकही फाईल नाही बनल्या. ओके. एकही फाईल नाही बनल्या. 0 फाईल होत्या पूर्ण. त्यातही बॉसचा मग पुरेपूर असा प्रेशर होता. आमचे जे सीनियर मॅनेजर इथून नागपूरवरून बसत होते, तिथून हँडओव्हर करत होते. बर. तर कंटिन्यू ते मला प्रेशराईज करायचे रिझाईनसाठी. हं. रिझाईन करा. काम जमत नसेल तर रिझाईन करा. या पद्धतीचा प्रेशर होता. तर मला मग जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये माझा बँक निफ्टीचा चांगला रिझल्ट दिसला होता मला आणि मी घरी डिस्कस केलं पत्नीसोबत का म्हटलं अशी गोष्ट आहे, इथून एवढा प्रेशर तयार होत आहे आणि जॉबसाठी सोडण्यासाठी मजबूर केल्या जात आहे. म्हणून म्हटलं मी जॉब सोडतो आणि ज्या पद्धतीने या 2 महिन्यामध्ये मी एक रिझल्ट काढला आहे, तर आपण निश्चितपणे इथे जर मी फुल टाइम चांगलं काम केलं तर इथे आपले जे 20,000 रुपये आपण महिनाभर त्यांच्याकडे काम करून मिळवत आहोत, तर तेच 20,000 रुपये आपण महिनाभरात इथूनही ग्रो करू शकतो, मिळवू शकतो आपण ती रक्कम. सॅलरी आपली. उद्देश तोच होता सॅलरीचा. तर ते ठरवलं मग आणि बरोबर मार्च महिन्यामध्ये मी रिझाईन केलं. बरं. आणि सोबत एक सपोर्ट म्हणून मग पत्नीने सुद्धा बाहेर सोसायटीचं एक काम जॉईन केलं होतं. बरं. ते प्रमोटर म्हणून होते. काही प्रोडक्ट्स होते सोसायटीचे, जसं ते समाधानपूर्ती असतात नाही का, हो. त्या टाईपचे प्रोडक्ट असतात. चायपत्ती, निरमा, साबण वगैरे त्यांचं काही प्रमोशन म्हणून ती प्रमोटर म्हणून ती 1-2 महिने काम केलं तिनं. सो मग तुम्ही पुढे कसे लोकांचे पैसे घेत गेला आणि लोकांना तुम्ही काय कमिटमेंट करायचे? माझं पैसे घेण्याची हे एक सुरुवात अशी झाली सर का ती तिथूनच झाली, मार्च महिन्यापासूनच. मार्च महिन्यामध्ये मी जॉब सोडलं आणि जॉब सोडल्यावर मार्च महिन्यामध्येच माझा लॉस झाला आणि जो थोडंफार कॅपिटल होता माझ्याकडे 7-8 हजार रुपये होते, त्याचा लॉस झाला. त्याचं रिझन असं झालं का काही आयडेंटिफिकेशन करण्यामध्ये मी चुकलो. कारण मार्च महिना हा ॲक्च्युअली स्टॉक मार्केटसाठी थोडंसं हायली प्रोबॅबिलिटी लॉस मंथच असते. आज खूप सारे लोक ट्रेडिंग करतात, ज्यांचे पोर्टफोलिओ आहे, सगळं आहे, त्यांचे स्टॉक घसरून जातात. कारण एकतर मार्च महिने मी बँक निफ्टीची ट्रेडिंग करत होतो. बँक निफ्टी इंडेक्स आहे. याच्यामध्ये 2-4 टॉप लेवलच्या बँकिंगचा परफॉर्मन्स पाहिला जाते. जसं HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा आहे. या 2-4 बँकेचा परफॉर्मन्स पाहिला जाते. जर समजा इयरली किंवा क्वार्टरली, रिसेंटली लास्ट क्वार्टरली किंवा लास्ट इयरली पूर्ण वर्ल्ड जर त्याचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर बँक निफ्टी चांगली परफॉर्म करते. तर त्यावेळेस परफॉर्मन्स यांचा थोडा कमी होता या इतर बँकांचा. त्यामुळे बँक निफ्टीवर थोडंसं जास्त प्रेशर होता आणि तो मार्च महिन्यामध्ये ज्या पद्धतीने जो ग्राफ, माझं टेक्निकल ॲनालिसिस होता. ओके. ग्राफवर आजही माझी ट्रेडिंग जी आहे मी टेक्निकली ग्राफवर करतो पूर्ण. मला इतर कुठल्या कंपनीचं काही माहीत नाही. त्याचं फंडामेंटल असो किंवा त्याचं काय ती पोझिशन्स काही माहीत नाही. मला ग्राफचं नॉलेज चांगला आला. तर मी ग्राफच्या बेसिसवर ट्रेडिंग करत होतो. तर त्यावेळेस
हाय व्हॉलेटिलिटी तयार झाली होती मार्च हम्म. महिन्यामध्ये. आणि दरवर्षी राहते, हाय व्हॉलेटिलिटी राहते मार्च महिन्यात. ओके. तर माझे खूप सारे स्टॉप लॉस झाले. स्पाइक आउट कॅन्डल्स ज्या बनत होत्या, फॉर्म होत होत्या, ते पूर्ण स्पाइक करत होत्या, स्टॉप लॉस स्पाइक करत होत्या त्यावाल्या. बर. त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन होतं हे. अच्छा. तर ही गोष्ट माहिती नव्हती, त्याला कसं टॅकल करायचं आपण मार्च महिन्यासाठी. हम्म. तर तिथे माझा लॉस झाला आणि फंडिंग संपली. बर. एप्रिल महिना चालू झाला, तिथे फंडिंग क्लोज झाली पूर्ण. पूर्ण जी समजी. होती ती थोडी होती 8-10 हजार रुपयाची, हम्म. ती संपली. बर. आता पुन्हा थोडासा एक प्रेशर तयार झाला. आता जॉबही सुटली होती आणि ट्रेडिंगसाठी पैसे नव्हते. ही पत्नी जॉबला लागली होती, तिचे काही 8-10 हजार रुपये महिना होता. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं, मला 16,000 रुपये ते बाहेरचे लागलेले होते हो. आणि घराचा रेंट, असे टोटल 20,000 रुपये कम्प्लीट मला दर महिन्याला लागलेलेच होते कंपल्सरी. तर आता एप्रिल महिन्यामध्ये तो प्रश्न तयार झाला का आता हे 20,000 रुपये आपण कसे बेट करायचे. त्यातले पत्नीचे 8-10 हजार रुपये काही आले होते, बर. परत 8-10 हजार रुपये काही कमी पडत होते. तर तुमची मग पत्नी खूप सपोर्टिव्ह होती. भरपूर, आताही खूप सपोर्ट आहे. हा ना. हो, खूप सपोर्ट आहे. आणि मध्यंतरी आमचा एक चांगलाच डाऊनफॉल आला होता. खूप फंडिंग संपल्या होत्या आणि एकदमच खूप प्रेशर, ताणतणाव, यांच्याच EMI पेड करायच्या होत्या या लेडीज लोकांच्या. तर लेट झालं होतं, तर साहेब लोक त्यांच्या घरी जायला लागले होते आणि त्या लेडीज लोकांचे मला फोन यायला लागले होते. आणि ट्रेडिंगसाठी काही फंड नाही आणि त्याच्या अगोदर आम्ही 2-4 लोकांचे काही पैसे घेतले होते, तर त्यांचे इंटरेस्ट द्यायचे होते. तर खूपच असं प्रॉब्लेमॅटिक, एकदम डीपली प्रॉब्लेमॅटिक अशी परिस्थिती आली होती. त्यावेळेस पत्नी स्वतःची किडनी द्यायला निघाली होती. ओ. एवढी सपोर्टिव्ह आहे ती. मग मी तिला म्हटलं की आम्हाला आई वडील नाही, आमच्या आयुष्यामध्ये कोणी नाही आहे. तर म्हटलं ती प्रोसेस मी करतो, तू नको करू. तुला आई वडील आहे, तुला प्रश्न विचारणारे आहे, नाही का, तर तू नको करू. त्यावेळेस तिनं जिद्द पकडली होती का नाही ठीक आहे, तुमची आवश्यकता आहे. जर तिचा मी नाही का आधी IAS करत होतो, अच्छा. UPSC करत होतो मी. माझी ही कामाची जर्नी खूप मोठी आहे सर. हे जे ट्रेडिंगचं जे काम आहे, हे 25वं काम आहे माझं. लास्ट वर्क मी बार वेटर होतो, लास्ट वर्क ट्रेडिंगच्या अगोदर. त्या अगोदर माझं गडचांदूर गाव आहे. आमचं घरची परिस्थिती फारच एकदम अति गरीब, फारच. गावामध्ये टाटव्या टिनाची झोपडी आहे. आम्ही दोघे भाऊ, आई वडील शेतात नोकर म्हणून राहायचे. आणि त्या पिरियडमध्ये आईनी जास्त आम्हाला फोकस केला शिक्षणावर, आम्हाला दोघा भावावर. वडील थोडे व्यसनी होते, दारूला जास्त, मित्रमंडळी त्यांचे पूर्ण, त्यामुळे त्यांचा सहयोग फार कमी होता वडिलांचा. पण पत्नीने जो सपोर्ट केलेला आहे हो, तो खूपच म्हणजे एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे, म्हणजे खूप आत्मविश्वास देणार आहे. खूप भयंकर, खूप भयंकर. म्हणजे त्या नसत्या तर म्हणजे त्यांचा सपोर्ट नसता तर मग आज तिने मला ओळखलं. त्या आयडेंटिफिकेशनकडे पाहून ती माझी एवढी मोठी रिस्पेक्टही करते आणि ती एवढं कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे. कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं, माझं अगदी 22व्या वयात लग्न झालं आणि ती सुद्धा 22 वयाची होती. त्यावेळेस मी UPSCचं प्रिपरेशन करत होतो आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. तरी सुद्धा मी त्यावेळेस रात्रीला जेमतेम एखाद्या नवीन लग्न होते आपलं आणि लग्न झालं की आपलं एक फिजिकल रिलेशन होते पत्नीचं. मी फिजिकल रिलेशन झाल्यावर उठून मी पुस्तक पकडत होतो. रात्री 2 वाजता उठून पुस्तक पकडत होतो UPSC साठी आणि रात्री पहाटे 4-5 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. एवढं डेडिकेशन. हो. तर या गोष्टीला तिनं पाहिलाय का हा माणूस, याला वंशवाढी मोठी करायची आहे. मी तिला नेहमी म्हणतो, हे जे स्ट्रगल चालू आहे, काम चालू आहे, तर हे माझ्या पुरतंच नाही आहे, माझ्या भावापुरतं नाही आहे किंवा माझ्या पत्नीपुरतं नाही आहे, हे वंशवाढीसाठी आहे. कारण आई वडील वारले, माझ्या परिवाराचा आम्ही दोघेच भाऊ आहोत. तर समोरच्या पिढीचं काय होईल? बॅकवर्ड काही नाही आहे, शेती नाही, घर नाही, जमीन नाही, काहीच नाही. आम्ही निवड हाता रेंटलच राहतो, नुसतं करून खायचं आणि द्यायचं, असंच आहे. मग पुढे तुम्ही लोकांचे पैसे कसे कसे घेत गेला आणि त्या कशा गोष्टी होत गेल्या? 2024 मध्ये मार्च महिन्यामध्ये जेव्हा माझा पर्सनल लॉस झाला होता, पर्सनल कॅपिटल काही 4-5 हजार रुपयाचे, 7-8 हजार रुपये काही होते, ते पूर्ण लॉस झाले होते. आणि त्यावेळेस मग लॉस झाल्यावर जेव्हा एप्रिल महिना आला सर, तर एप्रिल महिन्यामध्ये काही आमचे जे बेसिक गरजा होत्या ह्यावाल्या, आता जे 16,000 रुपये EMI द्यायचे होते आणि 4,000 रुपये घरचा किराया, तर या 20,000 रुपयाचं एक प्रेशर तयार झालं होतं. खूपच प्रेशर एवढा जोरदार तयार झाला होता. त्या EMI थांबल्या होत्या, तर जे बँकेचे जे अधिकारी होते, ज्या महिलांनी मला लोन उचलून दिलं होतं, त्यांच्या घरी जायला लागले होते. आणि त्या
महिलांकडून मला कॉल यायला चालू झाले, की मला ते सर म्हणायचे, "सर आम्ही तुमच्यावर विश्वास केला, भरोसा केला. तुम्ही एवढा दिवस पाळलंही आहे, पण आता हे लोकं आमच्या घरी येत आहेत. आमचे नवरे दारू पिणारे आहेत आणि त्यांच्याकडून मग आम्हाला त्रास होत आहे. तर तुम्ही उचलून दिलं, तुम्ही त्याच्या घरी जावा, मागा त्याला. तर तुम्ही काही करून ते पैसे भरा." बरं. तर परिस्थिती घरची अशी होती का घरी काही पैसे नाही. त्यावेळेस माझा लॉस झाला होता. ओके. हिची नवीन हिनं जॉईन केलं होतं. तिचा पेमेंट व्हायचाच होता त्यावेळेस, पत्नीचा. आणि ट्रेडिंगला कॅपिटल नव्हता काही. तर मग त्यावेळेस पहिल्यांदा सुरुवात झाली. मी मार्केटचं कॅपिटल घेतलं अच्छा. पहिल्यांदा तिथून. तर मग तो कॅपिटल घेण्याचा दृष्टिकोन असा होता का ₹20,000 मला इकडे द्यायला लागत होते आणि मी विचार केला का कमीत कमी ₹10,000-20,000 तरी आपल्याला ट्रेडिंगसाठी हवे. म्हणजे टोटल ₹40,000 झाले. तर अशा पद्धतीनं मी पहिल्यांदा ₹50,000 कॅपिटल घेतलं आणि त्याचं जे इंटरेस्ट होतं, मग इंटरेस्ट काय द्यायचा? एक जवळचाच एक मित्र होता माझा. तर त्या मित्राला तो फायनान्समध्येच होता. तो फायनान्समध्ये काम करायचा. तो सोबत आम्ही करायचो. तर त्याला मी सांगितलं, जे फरवरी आणि मार्च महिन्यामध्ये जे मी काम केलं, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी जो मला प्रॉफिट झाला होता, बरं. त्या प्रॉफिटच्या वेळेस सोबतमध्ये तो असायचा माझ्या. अच्छा. आणि मी दिवसभर कधी जॉबमधून वेळ काढून ते प्रॉफिट तयार करताना तो पाहायचा. त्यामुळे त्याला पूर्ण एक विश्वास झाला होता. याचा ॲनालिसिस चांगला आहे, याचं काम चांगलं आहे आणि त्याला थोडंसं काही EMI-विएमआयचा प्रॉब्लेम्स चालू होता. तर त्यावेळेस मी त्याला रिक्वेस्ट केली का म्हटलं असं आहे, मला एवढे आता पैसे लागतील. याचा एक परतावा म्हणून त्याला खरं सांगितलं. मला ट्रेडिंगमध्ये 40% ते 50% प्रॉफिट जनरेट होतं महिन्याला. त्यावेळेस होत होता. आता जास्त होते. पण त्या पिरियडमध्ये इंडियन मार्केटमध्ये जरी मी ट्रेडिंग करत होतो, तेव्हा माझ्या ॲनालिसिसनुसार 40, 50, 60% प्रॉफिट मी जनरेट करू शकत होतो महिन्यात. बरं. तर मी एक माझी होनेस्टी म्हणून का समोरचा व्यक्ती कुठल्याही गॅरंटीशिवाय आपल्याला पैसे देत आहे. तर माझा उद्देश होता की ह्या गोष्टीचा त्याला सुद्धा काही बेनिफिट झाला पाहिजे चांगला मोठा. तर त्याच्याकडून मी ₹50,000 घ्यायचं बोललो त्याला. आणि त्याला मी परत देण्यासाठी त्याला मी ही गोष्ट सांगितली की मला 40-50% प्रॉफिट होते. तर त्याच्यातली प्रॉफिटमधली अर्धी रक्कम जी आहे, म्हणजे 60% प्रॉफिट जर असेल तर 30% 30% ओके. मी तुला 50,000वर महिन्याचा 30% रक्कम देणार प्रॉफिट. 50,000 म्हणजे आपण एक असं समजू की ₹1,00,000 जर त्यांनी भरले तर 30% म्हणजे 30,000 30,000 तुम्ही महिन्याला देणार. महिन्याला देणार. मग त्याच्यामध्ये त्याचं प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे, हो. त्याची मुद्दलही तुम्ही द्यायची आणि त्याचा इंटरेस्ट इंटरेस्ट आहे द्यायचं. पण ही रक्कम तुम्हाला मोठी वाटत नव्हती का? त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडून मी ₹50,000 घेतले होते. बरं. तर त्यावेळेस ही रक्कम मोठी वाटत नव्हती. कारण माझा कामावर विश्वास होता. बरं. मला पुरेपूर माहीत होतं का 50-60% प्रॉफिट जनरेट होते आपला बरं. आणि त्यातून जर काही आपण 30% रक्कम याला दिली, बरं. तरी 30% रक्कम माझ्याकडे वाचत आहे आणि माझ्या बेसिक गरजा होत्या ₹20,000 ते आणि काही नवीन कॅपिटल जनरेट झालं तर चांगलंच होईल बा. या उद्देशानं मी 30% मध्ये उरलेल्या मला मिळणाऱ्या 30% हे सगळं निपटत होतं. त्यामुळे विजन पूर्ण क्लिअर होतं. बरं. का या व्यक्तीला देऊन सुद्धा आपल्याकडे काही शिल्लक राहते ज्याच्यामध्ये आपलं मेंटेनन्स होते. ओके. मग तुम्ही हो. ₹50,000 घेऊन तुम्ही ते चालू केलं. चालू केलं. ओके. मग पुढे? चालू केलं. तर चालू केल्यावर मी एप्रिलमध्ये चालू केलं होतं. एप्रिलमध्ये चालू केल्यावर तर त्याच्याकडून 50,000 जे आले, तर ते ₹50,000 आले जवळपास 1 ते 10 तारखेच्या मधात आले. बरं. त्याचे ₹50,000 आणि 1 ते 10 तारखेपर्यंत मला हे ₹20,000 देणं होते अच्छा. जुने. तर यांचा प्रेशर दबाव फार चालू होता. ओके. तर मी काय केलं, त्या 50,000 मधून ₹20,000 काढून इकडे देऊन दिले. माझ्याजवळ ₹30,000 शिल्लक राहिले. तर ₹30,000 शिल्लक राहिल्यावर मग मे महिना चालू झाला लगभग. मग त्या मे महिन्यामध्ये मला 0 प्रॉफिट झाला. प्रॉफिटच नाही झाला. अच्छा. लॉसमध्ये गेलेत की 0 राहिले? 0 राहिलं, प्रॉफिटच नाही. इक्वल फंड राहिला तो. ट्रेडिंग केल्या भरपूर. हां. काही छोटं-मोठं ₹2,000-4,000 काही प्रॉफिट चढलं. पण माझ्या काही स्ट्रॅटेजी फेल झाल्या आणि मार्केटमध्ये म्हणजे ट्रेडिंगमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये म्हणू आपण, ही गोष्ट सातत्यानं घडत आहे आता. बरं. गेल्या 5 वर्षाच्या अनुभवानं मला ती लाईव्ह मी रोज पाहायला मिळते. का जसं आता सध्याच्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये नंबर ऑफ क्वांटिटी जी आहे या ट्रेडर लोकांच्या किंवा इन्व्हेस्टर किंवा इच्छुक व्यक्ती काम करण्याबद्दल ह्या वाढलेल्या आहे. बरोबर.
आधी या 2-4 वर्षा अगोदर स्पर्धा परीक्षांना कॉम्पिटिटिव्हला खूप महत्त्व दिलं जात होतं. बरोबर. खूपच भीड होती यांच्याकडे. खूप मी जेव्हा आय-ए-एस करत होतो त्यावेळेस खूप भीड होती यांच्याकडे, खूप टफ. बरोबर. तर मग तिथे काय चॅलेंजेस तयार झाले होते का जसं-जसं इकडे लोकसंख्या वाढत होती, म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढत होते, तसं-तसं आयोग जो होतं, जे कमिशन होतं, ते सिलेबस टफ करत जात होतं. बरोबर. म्हणजे पेपर्स जे होते ते पुरे हार्ड करत जात होते, चेंजिंग करू. राईट. त्याच पद्धतीनं आता स्टॉक मार्केटमध्ये झालं आहे. आता स्टॉक मार्केटमध्ये असं झालंय का इथे खूप सारे क्वांटिटीज वाढत आहेत आता लोकांचे. बरोबर. आता घरी बसल्या-बसल्या खूप सारे लेडीज ट्रेडिंग करायला लागले. खूप आता मुली ट्रेडिंग करायला लागले. मुलं, कुणी जेंट्स लोकं खूप हो. असे दुकानात बसून किंवा कुठे हाऊसवाईफ बसून खूप लोकं. तर त्यामुळे आता सुद्धा ही गोष्ट घडत आहे का जर एखाद्या ट्रेडरने आपले स्वतःचा काही जर सेटअप तयार केला असेल, त्या नियमानं आपण ट्रेड करू बा, तर तो सेटअप 1 ते 2 महिना काम करते. त्याला प्रॉफिट देते. अच्छा. 3ऱ्या महिन्यात फेल होते. ओके. म्हणजे असं आहे का शेअर मार्केटिंगचं शेअर मार्केटचं असं आहे का, की नवीन ट्रेडरला शेअर मार्केट प्रॉफिट देतो? नाही. तसं काहीच नाही. नाही. नवीन ट्रेडरला शेअर मार्केट कधीच प्रॉफिट देत नाही. म्हणजे ज्यांनी एनालिसिस केलेलं आहे, हो. थोडीफार रक्कम देऊन शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होते सर, जेव्हा तो व्यक्ती कमीत कमी 2 ते 3 वर्ष तो कंटिन्यू काम करते तेव्हा. म्हणजे मग हा शेअर मार्केट करण्याचा हा जो कॉन्फिडन्स आहे नवीन लोकांना हा कसा काय वाढतो? कारण बरेच लोक जे आहेत ते ना झटपट प्रॉफिटच्या नादामध्ये झटपट ओके. प्रॉफिटच्या नादामध्ये बिलकुल आणि बिलकुल सोपं वाटते त्यांना. एंट्री घेतली ते ₹4,000-5,000 आपल्याला दिसत राहते P&L मध्ये. झालं आपलं ग्रीन दिसलं की ग्रीन exit दिसलं मारायचं. की एक्झिट मारायचं ते. हां. आणि त्याच्यामुळं नाही का आणि आता जॉब कमी मिळत आहे. जॉब कमी मिळत आहे आता इकडे-तिकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टफ झाल्या आहे आता. त्यामुळे लोकांकडे काही जे युवा पिढी आहे, त्यांच्याकडे काही आहे नाही. तर त्यामुळे ते लोकं याला एका जॉबसारखं पाहत आहेत स्टॉक मार्केटला. ओके. जे की शेअर मार्केट हा म्हणजे आपण शेअर मार्केटला नावं ठेवून उपयोगच नाही. कारण हा खूप एनालिसिसचा आहे. पेशन्सवाला गेम आहे हा. कारण स्टडी Yes. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत करावं लागतं. आय-ए-एस होण्यासाठी सुद्धा दिवस-रात्र तुम्हाला स्टडी करावा लागतो. शेअर मार्केट पण तसंच आहे. हो. ट्रेडिंग ही सोपी गोष्ट नाहीये. सर स्टॉक मार्केटबद्दल मी काही डिफाईन करतो. मी स्वतः क्रिएट केला आहे डिफाईन. बरं. स्टॉक मार्केट हा एक स्टँडर्ड, इंटरनॅशनल अँड प्रोफेशनल बिझनेस आहे. बरं. हां, स्टँडर्ड, इंटरनॅशनल आणि प्रोफेशनल बिझनेस आहे हा. राइट. जगातला सगळ्यात मोठा बिझनेस आहे हा. हो. हां. आणि हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. बरं. स्टॉक मार्केट. हं. आणि तिसरी गोष्ट आहे का कॅल्क्युलेटेड टर्म आहे ही. इथे कॅल्क्युलेशन करून आपल्याला एंट्री एक्झिट करावं लागते. बरोबर. आपल्याला किती पैशाची आपण रिस्क घेऊ शकतो. आपल्याजवळ ₹10 आहे, तर आपण त्याच्यातले ₹1-2 विचार करून ते ₹10 आपण पुरवायचे. जर नवीन लोक येणारे काय करत आहेत, ते 10च्या ₹10 एंट्री घेऊन टाकतात आणि मग लॉस होऊन जाते. परत बरोबर. पुन्हा फंडिंग पाहावं लागते त्यांना. स्टॉप लॉस लावायचं कुठं लोकांना हेच माहित नाही. ते माहीत नाही. म्हणून ते एक जे 10च्या मग ते 10 पण निघून जातात. हो, निघून जातात. ओके. सो आता हा झाला मुद्दा. सो तुम्ही 50,000 घेतले, त्याच्यावरती 30% तुम्हाला आता खूप मोठा इश्यू यायला लागला. आता कारण मंथ एंडला तुमच्याकडे फक्त 30,000च अमाउंट होती. हो, ₹30,000 अमाउंट राहिली होती सर. मग त्या महिन्यामध्ये मला वाटतं तो एप्रिल-मे महिना होता काही आता. हां. तर त्या महिन्यात जेव्हा माझ्याकडे ₹30,000 राहिले होते, त्या महिन्यामध्ये काही प्रॉफिटही जनरेट झाला नव्हता. ओके. काहीच नाही. मी इक्वलमध्ये होतो. तर आता महिना भरला, तर महिना भरल्यावर माझ्यावर पुन्हा एक दबाव तयार झाला. तो दबाव खूप मोठा होता पुन्हा. बरं. तो असा मोठा होता, की इकडे जुने ₹16,000 EMI, घरचा किराया, ₹20,000 हे बरोबर. बेसिक अमाउंट म्हणून हे रेग्युलर लागलेलं, हे चाललंच होतं. आणि सोबत त्या व्यक्तीचे 30%, 50,000चे 30% म्हणजे ₹15,000. 15,000. आता हे 20 आणि 15 ₹35,000 मला त्या महिन्यामध्ये देणं होतं. त्या व्यक्तीचा पहिला महिना होता. बरं. आणि त्याने मला असं सांगून दिलं होतं का माझ्या काही EMI चालू आहे बघ आणि त्या EMI मला पेड करायचा आहे. तर अजय तू मदत कर थोडं मला. तर मी ओके. त्याला प्रॉमिस करून ते घेतले होते. माझ्या डोक्यामध्ये मग आता माझी होनेस्टी
इमानदारी नाही का. का डोक्यात हे भरलं की नाही त्यालाही देणं गरजेचं आहे. आपलं प्रॉफिट हो का लॉस हो त्यालाही देणं गरजेचं आहे जे आपण बोललो ते. आणि इकडे हे देणं गरजेचं आहे. मग मी काय केले माझ्याजवळ जे 30,000 रुपये होते ते 30,000 रुपयातले 15,000 रुपये त्याला देऊन दिले आणि 15,000 रुपये शिल्लक राहिले त्याच्यात पुन्हा काही 5-6,000 रुपये लहान भावाने टाकले होते माझ्या. बर 20,000 रुपये आम्ही इकडे भरून टाकलो. हम्म. आता कॅपिटल झिरो झाला. आता कॅपिटल झिरो झाला, टेन्शन चालू झालं. आता पुढचा महिना येईल तर याला इंटरेस्ट द्यायचा आहे, इकडे द्यायचा आहे. मग आता काय करायचं, कामासाठी पैसे नाही. मग परत पुन्हा मार्केटमधून पेमेंट घेतला. पेमेंट घेतल्यावर मग मी 1,00,000चा पेमेंट घेतला सर. तो 30% नव्हता. अच्छा. मग 1,00,000चा पेमेंट घेतला. आजच्या डेटमध्ये जे माझ्यावर जे 60 लाख रुपये झाले आहे ना सर, हम्म. हे 60 लाख रुपये कशा पद्धतीनं आले ते आता ते तुम्हाला समजून घेता येते. बर तो जो मी 1,00,000चा पेमेंट घेतला हम्म. तो 1,00,000चा पेमेंट आला मला 1 ते 10 तारखेमध्ये. बर. नॉर्मली मला काही फायनान्समध्ये जॉब करणाऱ्या लोकांनी पैसे दिले ज्यांची सॅलरी 1 ते 10 तारीखपर्यंत होते. बर त्यानंतर हे जे 60 लाख रुपये घेतले मी ते सुद्धा मला काही शिक्षक कर्मचारी लोकांनी पैसे दिले. त्यांची सॅलरी 1 ते 10 तारीखपर्यंत होते. बर तर मी नवीन 1,00,000 रुपये बोलवले ते 1 ते 10 तारीखपर्यंत आले. हम्म. 1,00,000 रुपये आले मला. बर 1 ते 10 तारखेपर्यंत मला या लोकांचे पैसे द्यायचे होते. हे 1,00,000 आलेले तुम्ही त्याच बेसिसवर घेतलं की मी तुम्हाला 30% 30%च्या बेसिसवर. बेसिसवर 30%च्या बेसिसवर. म्हणजे ओके. कारण माझं विजन पूर्ण क्लिअर होतं हम्म. का मला 60%चा प्रॉफिट होते, आपण त्यांना 30 देऊ शकतो. बरोबर. आणि काही छोट्या पर्सेंटसाठी प्रयत्नही केले. हम्म. 5-10%नी पैसे कुठून पाहण्याचे प्रयत्न केले होते मी. हम्म. चला थोडंसं माझे काही मोठा भाऊ आहे, हम्म. चुलत मोठा भाऊ, हम्म. जो गडचांदूरला आहे तोही ट्रेडिंग करते. त्यांना म्हटलं मला ओरडून म्हटलं की अजू ठीक आहे म्हणे मानतो तुला होते प्रॉफिट तेवढं मलाही होते, हम्म. पण इंटरेस्ट रेट कुठंतरी तो जास्त आहे, खूप जास्त. खूप जास्त आहे. 30% जे तू चालला आहे हम्म. पकडून चालला आहे हम्म. प्रोव्हाइड करण्याचं डोक्यात बरोबर ते खूप जास्त आहे. तर थोडंसं कमी इंटरेस्टनी पैसे मिळत असेल तर बघ. पण आम्ही त्यावेळेस प्रयत्न केला कमी इंटरेस्टनी पैसे पाहण्याचा. हम्म. तर कमी इंटरेस्टनी पैसे येत होते, द्यायला तयार झाले होते समोरचे लोक, हम्म. पण ॲसेट ठेवावं लागत होतं. ओके. आता 1,00,000 रुपये जर आपण त्यांच्याकडून मागत आहोत आणि 5-10% जर त्यांनी जर द्यायचं ठरवत असेल हम्म. तर कमीत कमी 2-3 लाख रुपयाची ती वस्तू ठेवायला बोलत होते आम्हाला. बर घरचं गोल्ड असेल काही जे काही एक्स हम्म. बजेट असं. हम्म. पण आमची परिस्थिती बॅकग्राऊंड पूर्ण एवढं झिरो बजेटवाला आहे का काहीच नाही. स्वतःचं घरही नाही, स्वतःचा प्लॉट नाही, जमीन नाही किंवा शेती नाही किंवा कुठले काही ॲसेट नाही, घरी कोणती मोठी गाडी नाही किंवा काहीच नाही. हम्म. तर ठेवायसाठी काहीच नव्हतं. बरोबर. तर तो तर माझा पॉइंट कटलाच. हम्म. तो आतापर्यंतही कटत गेला. हे जे 60 लाख रुपये झाले हम्म. ते आतापर्यंत मध्यंतरी आम्हाला 5-10% वगैरे लोक मिळाले पैसे देणारे, हम्म. पण त्यांची डिमांड हीच होती का आमच्याकडे वस्तू ठेवा. बर तर मी 30% जेव्हा अप्रोच केला हम्म. तर विदाउट गॅरंटी तो अमाऊंट आला मला. आणि हे जे 60 लाख रुपये कंप्लीट आले आहे हे विदाउट एनी गॅरंटी आले आहे. सो तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला हे नाही लक्षात आलं की बाबा हे जरा अमाऊंट वाढत चालली आहे हो किंवा लोड वाढत चाललेला आहे, कारण त्या पिरियडला तुम्हाला शेअर मार्केट प्रॉफिट पण देत होतं का, हा पण एक मुद्दा आहे. हो देत होतं त्यावेळेस तो प्रॉफिट देत होता, हम्म. प्रॉफिट होत होता. बर हो तो एकच महिना माझा तो खराब गेला होता, हम्म. ज्यामध्ये 50,000चं जे हे चालू होतं बर आले होते त्यावेळेस. हम्म. त्यानंतर मग दुसऱ्या महिन्यामध्ये प्रॉफिट झाला होता मला. ओके. हो जेव्हा मी परत एकदा 1,00,000 आणले होते ना. बर पण प्रश्न असा झाला त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये आले मला. हम्म. तर त्या 1,00,000मधले मी इकडे 20,000 रुपये दिले बेसिक गरजा, त्या मुलाचे 50 वाल्याचे 15,000 दिले, 35,000 रुपये दिले. बर माझ्याजवळ 70,000 रुपये राहिले सर अच्छा. शिल्लक. आता 70,000 रुपयावर आता पुढच्या महिन्याचा जर वाटपचा जर विचार केला हम्म. तर तो वाटप अमाऊंट किती होता सर? 20,000 रुपये हे, हम्म. 15 त्याचे आणि ज्यांच्याकडून 1,00,000 आणले त्याचे 30,000 रुपये. बरोबर. म्हणजे 20, 30, 50 50, आणि 60, 65,000 रुपये 65,000 रुपये महिना. महिना. बरं आता माझ्याजवळ 70,000 रुपये राहिले होते. हम्म.
त्या 70,000 रुपयावर जवळपास मला दुसऱ्या महिन्यामध्ये हं. 30-40,000 रुपयाचाच प्रॉफिट झाला. ओके. मला वाटतं 25-30,000 रुपये 50 अर्धा प्रॉफिट झाला होता. बरं. अर्धाच प्रॉफिट झाला होता. पुरेपूर 60% प्रॉफिट नाही झाला होता. तर ओके. कमी प्रॉफिट झाला होता. हं. तर कमी प्रॉफिट झाल्यावर जुनी अमाऊंट आपली डीमॅटची 70,000 रुपये होती आणि प्रॉफिट 20-25-30,000 रुपये जरी पकडला तरी 1,00,000 रुपये होते. बरं. आता माझ्याजवळ 1,00,000 रुपये होते टोटल. हं. मग 1,00,000 रुपये असल्यावर महिना भरला. बरं. महिना भरल्यावर पैसे मागच्या महिन्यात पैसे घेतलेले नवीन लोक होते. पहिला महिना होता. हं. ज्यांनी 1,00,000 दिले त्यांचा पहिला महिना होता. बरोबर. त्याला इंटरेस्ट द्यावंच लागत होतं. अर्थातच. मी 1,00,000 मधले 30,000 त्याला दिले. 15,000 रुपये त्या 50 वाल्याला दिले. हं. आणि इकडे या लेडीज लोकांचे गटर हे ते तर- सुटतच नव्हते. हे कंपल्सरी द्याच लागत होते. नाहीतर जर मी ते पैसे जर नाही दिले असते तर बँकवाले त्यांच्या घरी जाऊन तमाशे केले असते. मग त्यांच्याकडून मला पुन्हा फोन कॉल्स येते काही प्रॉब्लेम्स चालू झाल्या असत्या. तिथं तुम्हाला विचार नाही का आला, की आता लोड हा जरा वाढत चाललेला आहे. आपण थांबायला पाहिजे किंवा आपण स्टॉप केलं पाहिजे? थांबण्यासाठी विचार झाला होता सर. हं. पण थांबल्यावरही काही ऑप्शन्स तयार नव्हता दुसरा. का जे झालं सोर्स, आहे इन्कम सोर्स. हां. आता नाही म्हटलं. हं. मी थांबायचा जर निर्णय केला होता त्यावेळेस. बरं. पण मला इकडे 20,000 रुपये हे लागलेच होते. हं. जुने लोक आहेत ते त्यांचे 15,000 रुपये लागले होते. आता या एका ऑलमोस्ट त्यावेळेस- आता तुमच्याकडे 70,000 पर्यंत तुम्हाला ते व्याज भरणंच होतं. भरणंच होता तेव्हा. हं. तर मी जर तिथे थांबवून टाकलं असतं हं. तर तर मार्केटमध्ये म्हणजे 60-70,000 रुपये तुम्ही म्हटल्यासारखं लागू झालंच होतं व्याज. हं. तर मी जर कोणतं दुसरं जर काम पाहिलं असतं हं. तर मला तेवढी रक्कम मी महिन्याचं देऊ शकणार असं काम मिळालं नसतं. हं. बरोबर. मॅक्झिमम मला 20-22-25,000 रुपयाची सॅलरीचं नोकरी मिळाली असती. तुम्हाला फायनान्समध्ये ज्यावेळेस जॉबला होता तिथे, हो. त्यावेळेस तुम्हाला किती सॅलरी होती तिथं? 20,000 रुपये. 20,000 रुपये. ओके. तर बरं. परत जर मी पुन्हा अशाच पद्धतीने दुसरं कुठलं फायनान्स पाहून जर जॉईन केलं असतं हं. तर 20,000 रुपयाची सॅलरी भेटली असती. ओके. पण मला इकडे 60-70 द्यायचे होते. बरं. सो मग असं करत तुमच्यावरती किती लाखांचं कर्ज झालं? म्हणजे किती लाख रुपये घेतले ओव्हरऑल तुम्ही? आता करंटमध्ये टोटल 60,00,000 रुपये आहे. 60,00,000 रुपये आता फक्त व्याज द्यायचंय व्याज त्याची 8 ते 10 लाख रुपये व्याज जात आहे महिन्याला? महिन्याला. बापरे! 60,00,000 रुपये ही मुद्दल. मग आता तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, कसं आहे? ट्रेडिंगची जर्नी प्रॉफिटेबल आहे माझी. ट्रेडिंग जर्नी प्रॉफिटेबल आहे. बरं. ही वाली. हं. पण प्रॉफिटेबल कशी आहे? हं. ज्या पद्धतीनं मी जसं सांगितलं तुम्हाला की 1,00,000 घेतले तर ते 1,00,000 मला बिलकुल वाटपच्या वेळेस आले. हं. त्यामुळे त्याच्यातली अर्धी रक्कम मी वाटून टाकली होती. बरं. तर हे जे 60,00,000 रुपये आले मला हं. हे ॲट अ टाइम नाही आले. 2024च्या ह्याच्यात, 25च्या ह्याच्यात, आता 26 चालू आहे. बरं. ह्या 3 वर्षामध्ये आले. ओके. म्हणजे कोणाकडून 1,00,000 कोणाकडून 2,00,000 50,000 असे अमाऊंट वाढवले मी. बरं. अमाऊंट म्हणजे इकडे जसं इकडे देणं चालू होतं हं. तर मी तिकडून अमाऊंट जास्त घेण्याचे प्रयत्न केले. बरं. अमाऊंट ओके. सो आता हे 8 ते 10 लाख रुपये फक्त व्याज आहे. हो. सो मग तुम्ही हे देण्यासाठी मग काय करताय सध्या? शेअर मार्केटमधूनच देतायत की कसं तुम्हाला पॉसिबल आहे एवढं 8 ते 10 लाख रुपये देणं? या 8 ते 10 लाख रुपये व्याजमध्ये माझे प्रॉफिटचे जवळपास 2-2.5 लाख रुपये आहेत. बरं. प्रॉफिटचे. हं. आणि बाकी मुद्दल रक्कम आहे. म्हणजे मुद्दल रक्कम म्हणजे त्यात असे हं. का जर समजा मला या महिन्यात 8 लाख रुपये द्यायचे आहे हं. तर माझ्याकडे आता रकमा वाढल्या होत्या त्यामुळे काही 50,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये दर महिन्याला थोडेफार राहायचेच. डीमॅटला राहायचेच शिल्लक राहून. बरं. तर त्याच्यावर माझा 200-250% प्रॉफिट बनत होता. हं. तर 2-2.5 लाख रुपये हे प्रॉफिटचे राहत होते. ओके. आणि मग मला 8 लाख रुपये द्यायचे आहे तर मग सर समजा माझ्याकडे 2 लाख रुपये आहे. 6 लाख रुपये कमी पडत आहे. हं. तर मग 6 लाख रुपये जर इन केस एखाद्या व्यक्तीकडून कुणाकडून 5 लाख रुपये जर आले हं. तर ते 5 लाख रुपये इकडे वाटून टाकायचे. आता वाटप करण्याचा थांबवण्याचाही विचार केला होता. मी हा विचार केला होता की ठीक आहे आता या सरांचे नवीन 5 लाख रुपये आले हं. तर आपण ठेवू आपल्याजवळ. जुने आपल्याजवळ आहे 1-2 लाख रुपये. आपण काम करू पुढल्या महिन्यात देऊ. पण या गोष्टीसाठी यांचे व्याजदर थांबवावं लागत होते मग. 1 महिना 2 महिना थांबवावं लागत होते. हं.
तर हे लोक कोणी थांबायला तयार नव्हते. बर. कारण यांनी पैसे देताना यांच्या काही पर्सनल अडचणी सांगून दिल्याच होत्या. हम्म. आणि मी वैयक्तिक पोचलो होतो त्यांच्यापर्यंत, का सर असं असं आहे, करा. नाही, अर्थातच पैशाची अडचण हा. प्रत्येकाला आहे, कारण हा. मी स्वतः पोचलो होतो. ते स्वतः माझ्याकडे आले नव्हते. आपले सगळे जेवढे 30 ते 35 लोक आहे, बर ते स्वतःहून माझ्याकडे आले नाही. मी तू- स्वतः पोचलो त्यांच्याकडे. बर. आणि कुठल्या कमिटमेंट वरती? मी त्यांच्याकडे पोचलो का, मी माझं या पद्धतीचं काम चालू आहे, ट्रेडिंगचं काम चालू आहे. हम्म. आणि माझं जे 1-2 लाखाचं जे प्रॉफिट बनत होतं, मी ते प्रॉफिट त्यांना दाखवत होतो. बर. हो, मी प्रॉफिट दाखवूनच पैसे आणले. बर. तर मी ते प्रॉफिट दाखवायचं असं असं आहे. आणि मग मी काही जुन्या लोकांचा रेकॉर्ड दाखवत होतो त्यांना, की मागच्या महिन्यापर्यंत एवढे एवढे लोक आहेत आणि एवढ्या लोकांना राईट टाइम इंटरेस्ट जात आहे. ओके. राईट टाइम इंटरेस्ट जात आहे, कुणाचंही पेंडिंग नाही आहे. हम्म. तर मी तुमच्याकडे यायसाठी आलो का, जर इन केस काही रक्कम तुम्ही XYZ 1 लाख रुपये 2 लाख रुपये काही जर मला देत असाल, तर याच्यामध्ये तुमच्या काही बेसिक गरजा पूर्ण होईल. माझ्याकडून मी 20% इंटरेस्ट पुरवतो. मग ते जे 30चं होतं ते मी 20% केलं होतं, कमी केलं होतं. बर. तर मी तुम्हाला 20% इंटरेस्ट प्रोव्हाइड करू शकतो. जर तुम्ही 1 लाख रुपये देताय तर त्याच्यावर 20,000 रुपये तुम्हाला महिना येईल. आणि ते 20,000 रुपयामध्ये इन केस जर तुमची काही कारची EMI असेल ती निपटू शकते, किंवा घरावर लोन असेल तर ती EMI निपटू शकते, किंवा कोणाचे मुलं बाळ जर बाहेरगावी शिकत आहे त्यांना तुम्ही 10,000-20,000 रुपये महिन्याचं पाठवत आहे, ते तुम्ही पाठवू शकता. किंवा जर समजा तुमचं होम मेंटेनन्स आहे, घर चालवण्याचं जे मेंटेनन्स आहे, किराणा, बाईकचं पेट्रोल, आपलं जे काही कोणी रेंटनं राहत असेल रेंट, ओव्हरऑल तुमचं कोणी पिना खाणारे राहते लोक, तर ओव्हरऑल त्यांचं 10,000-20,000 रुपये महिना असा सॅलरीमधून चालला आहे. त्यांचं सॅलरीमधून चालला आहे. तर मी त्यांना असं रिक्वेस्ट केली का जो पैसा तुमचा सॅलरीमधून चालला आहे, जर तुम्ही एकदा छोटंसं एक विश्वास करून हे काम केलं तर ते 20,000 रुपये मी तुम्हाला देऊ शकतो आणि या छोट्या मोठ्या गरजा तुमच्या पूर्ण होतील. सो या कमिटमेंटवर ते पैसे मी घेतले. पण तुम्हाला असं वाटत नाही का की हे कुठेतरी ही पद्धत चुकतीये? ही पद्धत याच्या दोन्ही साईड दिसत होत्या मला. चुकीची पद्धत दिसत होती. कारण चुकीची पद्धत यासाठी दिसत होती कारण मला स्वतःला माहित होतं का मी फसून आहो. मी फसून आहो. माझ्याकडे मुद्दल कमी होत चालले आणि मी या पद्धतीनं समोर काम करत चाललो, म्हणजे मी फसून कारण आहो. व्याज वाढत माझ्या चाललंय. फॅमिलीला माहित होतं, बरोबर. पण पर्याय नव्हता. पण मी एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन चालत होतो. बर. पॉझिटिव्ह माइंडसेट असाच होता का ह्या जेवढा रक्कम वाढत आहे तर याची एक लिमिट सेट केली होती. अर्थात 50-60 लाख रुपयाची लिमिट सेट केलीच होती. ओके. मी 50 लाखाची लिमिट सेट केली होती. म्हटलं होऊ द्या, 50 लाख रुपये होऊ द्या आपल्यापर्यंत, बर. काही प्रॉब्लेम नाही. का आपण ती रक्कम पेड करू शकतो. योगायोगानं आता 10 लाख रुपये एक्स्ट्रा चढले आहे तर 60 लाख झाले आहे. ओके. तर म्हणून आता मी पोस्टकास्ट पर्यंत पोहोचवलं. काही रियालिटी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा लागेल आणि याला थांबावं लागेल. अर्थातच आहे. अर्थात. नाही तर मला 60-70 नाही करायचं आहे. Exactly. 70-80 1 करोड नाही करायचं आहे, कारण मला टॅगल करायला त्रास होईल, मग बरोबर. माझे दिवस वाया जाईल. हो. तर मला ते माहित होतं. याच्या दोन्ही बाजू दिसत होत्या. मी स्वतःला फसवत जात होतो. आणि दुसऱ्या गोष्टीचं एक असं होतं का माझी ट्रेडिंग इम्प्रूव्हमेंट होत होती. मी पुरेपूर मार्केटला ॲनालाइज केलं होतं, पुरेपूर. माझ्याजवळ 10 ते 15 सेटअप्स आहे. मी स्टॉक मार्केट जो आहे स्वतः शिकलो. बर. कुणाचं पाहून नाही शिकलो. मी ना युट्यूबला पाहिलं, ना कोणाचा क्लास केला, ना काहीच नाही. मी स्वतः तेवढा वेळ दिला मार्केटला आणि स्वतः शिकलो मार्केटला. तर त्यामुळे माझं हे चांगलं डेव्हलप झालं इकडे. तेवढा मी वेळ घालवत होतो. आणि ज्या रकमा जे माझ्याकडे बनत होत्या ह्या, कधी 10 लाख झाले असेल, कधी 20 लाख झाले असेल, 30 झाले असेल, नाही का. ओके. त्यावेळेस मला माहित होतं का एक असा एक टर्निंग पॉइंट येईल कुठेतरी. जर मी 5-6 लाख रुपये 5-10 लाख रुपये जर घेऊन बसलो तर एवढी रक्कम आम्ही 1-2 महिन्यामध्ये आम्ही पेड आउट करू शकतो. बर. नील आउट करू शकतो. जी ती वेळ आता आणली आहे मी. आता मी इंटरेस्ट थांबायचं ठरवलं आहे, त्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. मला एक सांगा, हे जे मेंटल प्रेशर तुमच्यावरती जे बनतंय, लोकांचं इंटरेस्ट द्यायचंय, सो मग तुम्ही असंही केलं असेल ना की म्हणजे जेवढी लोकांनी मुद्दल दिलेली आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मुद्दलेची रक्कम तुम्ही त्यांना पेड केलेली आहे. हो.
असं झालंही असेल ना? हो, झालाय. मग त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. याच्यामध्ये माझ्याकडे टोटल 30-35 लोक आहेत बरं. आणि आता हे लोक आले आहेत 2024 पासून आलेले आहेत. बरं. आता 2026 चालू आहे आणि मी कंटिन्यू इंटरेस्ट रेट पेड करतात. ओके. म्हणजे लगभग जर समजा 2024च्या फेजमध्ये जर कोणी व्यक्ती आले असेल, बरं. तर 2025चे 12ही महिने त्याला इंटरेस्ट गेले. ओके. 2026चा आता हा जुलै महिना गेला, तोपर्यंतही त्याला इंटरेस्ट गेला आहे. म्हणजे एकंदरीत 20 ते 25 लोक असे आहेत, हं. त्यांनी जर मला XYZ 5 लाख रुपये दिले, हं. त्यांना 5 लाख रुपये इंटरेस्ट गेला आहे. उदाहरण एखादं क्लायंटचं मला सांगाल का? नाव न घेता? उदाहरण आहे आमच्याकडे. माझे महात्मा गांधीचेच एक शिक्षक आहे. बरं. त्यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये दिले. बरं. तर त्यांना 5 लाख रुपये मी दर महिन्याला म्हणजे ते इंटरेस्टच्या रूपामध्ये 10 महिने ते गेले आहेत त्यांना. बरं. त्यावेळेस 20% होतं काही दिवस. हं. 20%च्या हिशोबानं 5 लाखावर 1 लाख रुपये महिना झाला. बरोबर. तर असे 5-6 महिने मी त्यांना दिले आहे पैसे. निघाले. ओके. सो मग आता तुमचं असं म्हणणं आहे, की तुम्ही त्यांना पैसे नाही देऊ शकत आहेत. हो. ओके. ठीक आहे. हरकत नाही. आता म्हणजे ऑलमोस्ट तुमचा पूर्ण सिनारिओ समजलेला आहे. तर मित्रांनो, दादांचं हेच म्हणणं आहे, की त्यांनी वेळोवेळी लोकांचं जे व्याज आहे ते दिलेलं आहे. त्यांच्याकडे आता 35 लोकांचा त्यांच्याकडे पोर्टफोलिओ आहे आणि ते त्यांचं इंटरेस्ट रेट त्यांच्या वेळेप्रमाणे देतायत. त्यांना जसं जमतंय तसं देतायत ते. मुद्दा असा आहे, की आत्ता ते इंटरेस्ट रेट भरू शकत नाहीये. कारण आता कर्जच एवढं वाढत चाललेलं आहे, की ते त्यांना पॉसिबल नाहीये. सो जे पण कोणी पॉडकास्ट बघतायत, जर तुम्ही त्यांचे क्लायंट असाल, तर एक माणुसकी म्हणून तुम्ही समजून घ्या. त्यांनी दिलेला तो शब्द आहे, की तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळेल, ह्या गोष्टी आहेत. पण प्रॅक्टिकल गोष्ट, की आज त्यांच्या फॅमिलीवरती आलेला आहे. दादांनी प्रामाणिकपणे तुम्हाला पैसे देण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. करत आहेत. ते कुठेही म्हणजे चुकीच्या धोरणाने त्यांनी चालू केलं नव्हतं. त्याच्या पाठीमागे खूप पॉझिटिव्ह अप्रोच होता आणि ते आज इथं आलेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी खूप अशा गोष्टी आहेत, मला असं वाटतंय. सो माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हा सर्वांना, की दादांचा जो इंटरेस्ट आहे, जे 20% असेल, ते प्लीज घेऊ नका. जर तुम्हाला मुद्दलपैकी मिळाली असेल, मुद्दलपैकी जर तुम्हाला इंटरेस्ट रेट आला असेल, तर तुम्ही मुद्दल घेऊ नका. हे बघा, शेवटी पैसा आहे, प्रत्येकाच्या मेहनतीचा असतो. पण आयता आलेला पैसा पण कोणाच्या कामाला येत नाही. कारण तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जाणारच आहे. त्यामुळं माझं हे म्हणणं आहे, की एक तुमचा सहकारी म्हणा, मित्र म्हणा किंवा ॲज एक होस्ट म्हणून आपल्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, की त्यांच्याकडून मुद्दल घ्या, पण इंटरेस्ट घेऊ नका. कारण ते पेड नाही करू शकत. तुम्हाला जर दादा आपल्या प्रेक्षकांना काय बोलायचं असेल, तर तुम्ही बोलू शकता. मला माझ्या सर्व गुंतवणूकदारांना माफी मागायची आहे. तर ज्या पद्धतीनं मी हे काम करत गेलो, काम हे चुकीचं आहे हे मला दिसत होतं, माहीत होतं मला. पण मी स्वतःची प्रामाणिकता बाळगण्यासाठी महिनाभरला या लोकांचे पैसे द्यायचे आहे आणि ते मी जसं पुरवले आहे तुम्हाला. तर त्यासाठी मला हे समोर हे वाढत जावं लागत होतं. कारण इथे थांबण्यासाठी मी मार्ग काढला आहे इथे आणि हे कुठपर्यंत चालणार हे असं केव्हापर्यंत आपण असे पैसे घेत राहायचे आणि तुम्हाला देत राहायचे याचं सुद्धा मला माहीत होतं हे. ठरलेलं होतं हे आणि मी 50-60 लाख रुपयाची रक्कम लॉकिंग केली होती. जेव्हा आपल्या डोक्यावर एवढी रक्कम होईल, तर त्यावेळेस आपण थांबायचं. आता आपल्या लोकांना माझी ही विनंती आहे का ही रक्कम जी आहे मी पेड करू शकतो. मी लवकर पेड करू शकतो ही. कारण ही पेड करू शकतो तर मी हे मार्केटमधूनच. मी माझंच काम करून पेड करू शकतो. कारण माझ्याकडे दुसरे इतर कुठलेही काही सोर्सेस नाही आहे. का जमीन-जमिनीला घरदार काही विकून तुम्हाला एवढी रक्कम मी पेड करणार. तर माझ्याजवळ एकमेव ऑप्शन आहे. तो म्हणजे मी माझंच काम करून मी तुम्हाला हे पूर्ण 60 लाख रुपये पेड करणार. तर त्याचं एक नियोजन केलं आहे मी, प्लॅनिंग केलं आहे त्याच्यासाठी. प्लॅनिंग असं केलं आहे का माझं ज्या पद्धतीनं नॉलेज डेव्हलप झालं या कामामध्ये गेल्या या 5 वर्षामध्ये, तर नॉलेजच्या हिशोबानुसार माझं एक ॲक्युरसी आहे. ही ॲक्युरसी अशी आहे का जर
उद्या परवा असं कंटिन्यू बॅक टू बॅकमध्ये जर मला जर पैसे द्यायचा नसेल, तर माझ्यावर कुठला दबाव नसेल आणि दबाव नसला का कुठल्याही माणसाचा काम चांगला होतो. तर मला हे म्हणायचं आहे का आता मी इथे काम थांबवत आहो आपलं. पूर्ण हे इंटरेस्ट रेटचं वाटपचं काम थांबवायचं आहे मला. तुमच्या सगळ्या मुद्दली मला वापस करायच्या आहे. तर त्या वापस कशा करायच्या आहे याचं मी नियोजन असं बनवलं आहे का मला आता रोजचं हे जे आजपर्यंत जे इंटरेस्ट तुमचं मी वाटत होतो, हे रोजच्या तारखेला वाटत होतं. रोज कुणाला ₹20,000 पाठवा, रोज कुणाला ₹10,000 पाठवा, रोज कुणाला ₹20,000 असं पुरं महिनाभर माझ्या पुऱ्या तारीख भरून गेल्या आहेत तुमच्या. कारण सगळ्या व्यक्तींच्या एकाच तारखेला पैसे नाही आले आहे. कुणाचे 5-10 तारखेला, अदामरात 10-15 तारखेला, 25-30 तारखेच्या असा अदामरात आले. त्यामुळे तुमच्या तारखा पुऱ्या महिनाभर फुल होणार. मी आपल्याला हे विनंती करतो का माझ्या परिवारावर आता ही पूर्ण असं एक आर्थिक संकट कोसळलं आहे, ज्यामध्ये पूर्ण फंडिंग्स पुरी लॉक झाली आहे. पूर्ण परिवार शून्य झाला आहे. त्यामुळे आता मी आपल्याला कंटिन्यूमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट पेड करू शकत नाही, देऊ शकत नाही. म्हणून इथून मी मुद्दल परत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती कशा पद्धतीने द्यायचं आहे त्याचं मी नियोजन तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो मला एक सांगा, आता हे झाली तुमची सगळी ओव्हरऑल गोष्ट. तर तुम्ही काय ठरवलंय? तुम्ही त्यांना पैसे कसे परत करणार आहात? यासाठी एक चांगली आणि स्टँडर्ड प्लॅनिंग केली आहे मी. बरं. ज्याच्यामध्ये आता ही एक खरी अग्निपरीक्षा आहे हं. आणि माझ्या नॉलेजची. बरं. आजपर्यंत जे काही मी ठीक आहे पैसे घेऊन दिले. हं. पण आता ही एक माझ्या नॉलेजला ओळखण्याची खरी परीक्षा आहे ही. ओके. आणि ही परीक्षा पूर्ण माझे लोकही पाहणार आहेत आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांना दिसणार आहे. बरोबर. जर इथे जर मी पास झालो, हं. तर घरचे सगळे त्यांच्यासमोर एक वेगळी क्रेडिट किंवा वेगळा विश्वास राहते. हं. आज जे लोक माझ्यासाठी पूर्ण ऑर्गन डोनेट करायसाठी निघाले, पत्नी, भाऊ सगळे, तर आज यांना सुद्धा उत्तर देण्याचं वेळ आहे. यांच्यासमोरही मी काय माझं नॉलेज एवढं डेव्हलप केलं, मी एवढं सगळं कर्ज केलं. हं. तर हे प्रूफ करून दाखवण्याची वेळ आली आहे. तर मी हे ₹60 लाख पेड करायसाठी असा प्लॅन केला आहे का मला इथून 1 महिन्याचा असा वेळ लागत होता आधी. आता माझ्याकडे फंडिंग नाही आहे. तर फंडिंग नाही आहेमुळं आम्ही काही फंडिंगची अरेंजमेंट केली आहे. आमचे पत्नीचे काही मामा होते, त्यांची शेती आम्ही दुसऱ्यांकडे गिरवी ठेवत आहोत. तर ते गिरवी ठेवण्यावर आम्हाला ₹4 ते 5 लाख येणार होते. बरं. तर ते ₹4 ते 5 लाख आले, तर माझ्याकडे ती ठोक रक्कम राहणार, कारण आता मी इंटरेस्ट कुणाला देणार नाही. हं. तर ते 4 ते मिनिमम ₹5 लाख राहतील. हं. तर मला माझ्या नॉलेजच्या हिशोबानुसार, कारण माझ्याकडे एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये. हं. ज्या स्ट्रॅटेजीमध्ये माझा जो विनिंग रेशिओ आहे, हं. तो रेशिओ 3 ते 4 पट असतो. ओके. म्हणजे उदाहरणार्थ मी ₹10,000 जर लावले, हं. तर एका दिवसात माझे ₹30,000 ते ₹40,000 बनते. बरं. अशी स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे चांगली. ओके. आणि गेल्या 2-2.5 महिन्यापासून ती कंटिन्यू चांगले स्टँडर्ड लेवलवर काम करत आहे. त्याचा रिझल्ट फार चांगला येत आहे. हं. तर त्याच्या हिशोबानुसार मी असं प्लॅन केला आहे का जर मी ₹5 लाख घेऊन बसलो आणि रोजचे जर 20,000 ते 25,000 फक्त लावले, बरं. म्हणजे हे 5% झाले हे. हं. तर 20,000 ते 25,000 मला जो प्रॉफिट आहे याचा 3 पट म्हणजे लगभग 70,000-75,000 काही प्रॉफिट जनरेट होते पर डेच्या हिशोबाने. बरं. पर डे माझा 70,000-75,000 प्रॉफिट जर जनरेट झाला, तर मी क्रिप्टो ट्रेडिंग करतो बिटकॉइनचं. ओके. तर क्रिप्टोचा ग्राफ जो आहे हा कंटिन्यू 30 दिवस चालू असते. सॅटर्डे संडे बंद आहे राहत. पण क्रिप्टो तर हे इंडियामध्ये बॅन आहे. नाही, बॅन याचं जे गव्हर्नमेंटल जे डिसिजन आहे, हं. हे सेमी डिसिजन आहे, बॅन और अनबॅन. पण ते त्याचं अर्थ त्याचं पैशाचं रूपांतर होत नाही ना बिटकॉइनचं. नाही, रूपांतर होते. कारण बिटकॉइन फक्त आपण आता ॲज अ इंडियन करन्सीमध्ये आपण त्याला कन्वर्ट नाही करू शकत ना बिटकॉइनला. करता येते. कारण पूर्वी तर हे असं काही नव्हतं. पूर्वी एक कॉइन म्हणून ट्रेडिंग केल्या जात होती. कॉइनमध्ये पैशांची गुंतवणूक करा असं म्हणून काही एजंट लोक फिरत होते मार्केटमध्ये. पण आता ऍक्च्युली बिटकॉइन जो आहे हा एक ग्राफ आहे. क्रिप्टोचा ग्राफ आहे हा वाला, आणि त्या ग्राफ मध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येते. ओके. बरं. ठीक आहे. आणि हा जो ग्राफ आहे हा कंटिन्यू 30 दिवस चालू राहते. सॅटर्डे संडेला सुद्धा आपण ट्रेडिंग करू शकतो.
तर माझा प्लॅन हे झाला आहे का जर मी 5 लाख रुपये घेऊन बसलो आणि मी रोजचे 20-25 हजार रुपये लावतो, त्या हिशोबानं मला एका ट्रेडमध्ये 70-75 हजार रुपयाचा प्रॉफिट होते. माझ्याजवळ 30 दिवस आहे. 30 पैकी 10 दिवस कमी जास्त थोडं काही लॉस प्रॉफिटवाले राहिले. बरोबर. ज्या पद्धतीनं आता नॉलेज आहे त्या पद्धतीनं मी पूर्ण एक ठामपणे बोलू शकतो. काय याच्यातले कमीत कमी 20 दिवस, 20 ते 20, 22, 25 दिवस माझे पुरे सक्सेसफुल होते. नक्कीच. तर त्या हिशोबानं 20च दिवसाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हम्म. 75 गुणिले 20 म्हणजे 15 होते. म्हणजे हम्म. एका महिन्यात माझे 15 लाख रुपये बनू शकते. बर. तर मला पेड करायचे आहे 60 लाख रुपये. हो. तर हे 60 लाख रुपये मी 15 लाख रुपये प्रति महिन्याच्या हिशोबानं 4 महिन्यामध्ये मी हे पेड करू शकतो पूर्ण. ओके. नील आउट करू शकतो. जर एखादा महिना आपण एक्स्ट्रा जर सांगितला, काही कोणत्या महिन्यात जर कमी बनले 8-10 लाखच रुपये बनले, तर त्या हिशोबानं जर आपण एक महिना एक्स्ट्रा जरी पकडला तरी मी माझ्या सर्व गुंतवणूकदारांना सांगत आहो की मला फक्त 5 महिने पाहिजे. 5 महिने पाहिजे. 5 महिन्यामध्ये पूर्ण 60 लाख रुपये मी पूर्ण नील आउट करू शकतो. तुमचे परत करू शकतो हे. सो आता जो हा तुम्ही प्लॅन सांगितलात, हो. मला ओके वाटला. तुम्हाला मामाकडून हेल्प मिळते वगैरे. हो. प्लॅन बी काय आहे? प्लॅन बी आहे किडनी. ओ. ऑर्गन डोनेट शिवाय दुसरं काही नाही आमच्याकडे. आणि यातही आम्ही चितपट करत आहोत. लहान भाऊ म्हणते का दादा आपल्याला वंशवाढी टिकवायची आहे आणि तू वंशवाढी घडवू शकते. तू आहे तर सगळं आहे. आई वडील संपलेच. तुझ्यामध्ये अशी कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे, स्ट्रेंथ आहे, नॉलेज आहे का तू समोरची पुरी वंशवाढी पुरी रीच बनवू शकते. पुरी रीच. सगळ्यात मोठे राहू आम्ही. तर तुझं वाचणं गरजेचं आहे. म्हणून तू म्हणते का मी किडनी देतो. माझं असं म्हणणं आहे त्याला का मला पत्नी आहे, मुलगी झाली, दुसरं जग बाळ होत आहे. मी जगलो आयुष्य. जर मी कधी मेलो तरी बायकोला चांगला पैसा कमवून देऊ. चला दुसरं लग्न करून काहीतरी पोरापोरांना पोसून जगेल ते. तुझं आयुष्य काही नाही झालं. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ज्या पद्धतीने तो मला सपोर्ट करत आहे, 24 घंटे माझ्यासोबत राहते. मी प्रेशराईज मुळे मला फोन कॉल उचलायला भीती वाटते. प्रामाणिकतेनं काय उत्तर देऊ यांना, कारण मी आत्ता हे स्टोरी रिव्हील करता. तर तो स्वतः फोन कॉल अटेंड करते, 24 घंटे सोबत राहते. मी कुठं बाहेर जरी गेलो बाईक घेऊन तरी तो शोधात राहते माझ्या, कुठे गेला. त्यांना भीती वाटते त्याला भाऊ काही करून टाकेल. तर त्याचं म्हणणं आहे का मी ऑर्गन डोनेट करतो. माझं म्हणणं आहे का तू आत्तापर्यंत एवढं स्ट्रगलिंगमध्ये जगला, आमच्यासाठी एवढं सपोर्ट केला सगळं. तुझं आयुष्य काही नाही झालं. तुझं लग्न नाही झालं आहे, मुलं बाळ नाही, काही नाही. तर तू या भानगडीत नको पडू. माझ्यामुळे आत्ताच मी तुला फसवून ठेवलं एवढं, तर परत मला तुला फसवून ठेवायचं नाही आहे. जर आमचं काही कमी जास्त झालंय तरी तू काहीतरी इकडे तिकडे कामधाम करून आपलं समोरचं आयुष्य घडवू शकते. म्हणून मी त्याला म्हणतो का मी ऑर्गन डोनेट करतो. तर आमच्या दोघांमध्ये वादविवाद चालू आहे. आजच्या घडीला जिथं प्रॉपर्टीसाठी एकमेकांची खून करतात भाऊ, तिथं आज एक भाऊ त्रासात बघून दुसरा भाऊ त्याच्यासाठी पूर्ण आयुष्याची आहुती देतोय. किती मोठी गोष्ट आहे. माझ्याकडे हे जे 35 गुंतवणूकदार आहे, यांच्या स्टोऱ्या माहीत आहेत मला. काही लोकांचे दोघं भाऊ आहे. प्रॉपर्टीसाठी वादविवाद होऊन दोघं वेगळे राहत आहेत. मी माझ्या भावाला प्रॉमिस करून ठेवला आहे, वचन दिलं आहे त्याला. मी हे गोष्ट माझ्या गुंतवणूकदारांनाही सांगितली आहे. ते प्रॉमिस हे आहे का जर आम्ही इथून जर बाहेर पडलो सर, 4-5 महिन्यात पडणारच आहोत. ठाम आहे, बिलकुल निश्चित आहे. अर्थातच 5 महिन्यात निघणारच आहोत मी. बरोबर. 6वा महिना माझा राहणार आहे. तर आयुष्यामध्ये मी जेवढी काही प्रॉपर्टी बनवणार आहोत 60% प्रॉपर्टी हे त्याच्या नावानं असणार आहे आणि मी फक्त 40% घेणार आहे. त्यातही हे 60% जे आहे बिलकुल लीगली चालू होईल.
आणि स्टार्टिंग पासून आता इथून आम्ही बाहेर निघलो, तर म्हणजे बाहेर निघाल्यावर जर मी समजा पहिला प्लॉट घेत आहो, तर तो प्लॉट मी त्याच्या नावाने घेईन. वा. आता एक गाडी घेतली आहे ती माझ्या नावानं आहे. पण नवीन जर कुठली नवीन शोरूमची गाडी घ्यायची असेल ती त्याच्या नावाने. म्हणजे ओव्हरऑल मी पुरे 60% मी त्याला द्यायचं ठरवलं आणि सुरुवात बिलकुल त्याच्यापासूनच होईल. त्यानंतर मी माझ्यासाठी काम करेन. नाही, हा एवढा पॉझिटिव्ह अप्रोच बघून आणि तुमचा प्रामाणिकपणा बघून आहे ना, खरंच म्हणजे तुम्हाला सल्यूट करावं लागेल, की आजकाल आपली स्वतःची चूक झाकण्यासाठी लोकं काही नाही करत. पण तीच गोष्ट तुम्ही एवढ्या सुंदरतेने म्हणजे एवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही येऊन इथं मांडताय, ही खूप मोठी गोष्ट आहे दादा. आणि मला खरंच मध्यंतरी आमच्या घरी हं, काही अशा घटना घडल्या होत्या हं. का अ, थोडं थोडं लहान भावाची संगत बिघडली होती. बरं, काही मित्रमंडळी असे पिणे खाणारे अशा त्याच्यामुळं. बरं. त्यामुळे काही अशा इंटरनल गोष्टी घडल्या होत्या ज्यामुळे माझी पत्नी राग करत होती त्याचा. हं, तर राग करताना मग ज्यावेळेस आम्ही चंद्रपूर शिफ्टिंग झालो, त्यावेळेस तो भाऊ गावला होता. गडचांदूरला राहत होता बरं. आणि मी इकडे पत्नीसोबत राहत होतो. त्यावेळेस मी त्याला अप्रोच केला होता का तू येऊन इकडे माझ्यासोबत राहा, इथे राहा त्यावेळेस. आणि त्यावेळेस पत्नीने नाही म्हटलं होतं सोबत ठेवण्यासाठी. कारण थोडं त्याची लाईन बिघडली होती. तर पत्नीचं म्हणणं होतं का अ, त्यांच्यावर काहीतरी एक जबाबदारी येऊ द्या. तुम्ही दोघेही सारख्या लेव्हलवर आहे. ना तुम्हाला बाबांनी संपत्ती दिली ना त्याला दिली आहे. तुम्ही आपला परिवार घेऊन जबाबदारी घेऊन वाढत चालले आहे. तसंच त्यांच्यावरही काहीतरी जबाबदारी येऊ द्या बा. या उद्देशानं त्यांना काहीतरी दिवस तुम्ही एक चांगलं काम करू द्या. हं. त्यांना ऑब्झर्व्ह करा का ते कशा पद्धतीने डिसिजन घेतील सगळं. यासाठी तिचा तो निर्णय होता का काही दिवस एकटं राहू द्या. मी त्यावेळेस पत्नीला हाकलून दिलं होतं माहेरी. म्हटलं भाऊ पाहिजे. 2-4 दिवसासाठी हाकलून दिलं. म्हटलं भाऊ पाहिजे मला. आजही आमचे नाही का, आमचे नातेवाईक वगैरे आमच्या लहान भावाचा खूप थोडासा तिरस्कार करते. पण त्याला जवळ करणारा फक्त मी एकटाच आहे. कारण त्याच्यासाठी आयुष्यामध्ये मी एकटा आहो, माझ्यासाठी तो आहे. खरं आहे. दुसरे कोणी नाही आहे दुसरे पण. काळजी करणार. नाही, नक्कीच मला ओव्हरऑल ज्या पद्धतीनं आता तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आहात, ती मी समजू शकतो आणि तुम्ही नक्कीच बाहेर पडाल. एवढं तरी मला होप्स आहेत आणि पॉझिटिव्ह राहा, असेच पॉझिटिव्ह राहा. पैसा येत जात राहणार आहे. तुम्ही समजूतदार आहात. एवढं सगळं एवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही एवढं सगळं मांडलेलं आहे. आज तुम्ही या पॉडकास्टवरती आलात. खरंच तुमचे धन्यवाद. कारण चंद्रपूर खूप दूर आहे. भरपूर नागपूरच्याही मला वाटते पलीकडे नागपूरच्या पलीकडे. पलीकडे आहे. सो मला असं वाटतं 500-600 किलोमीटर अंदाजे असेल. हो. सो तुम्ही एवढं 500-600 किलोमीटर तुम्ही एवढ्या लांब आलेला आहात. तुम्ही तुमचं मत मांडायला. खरंच तुमचे धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि दुसरी गोष्ट दादा खूप प्रामाणिक आहे. एवढ्या लांब येऊन बोलणं नॉट अ जोक आणि त्याच्या प्रामाणिकतेला सलाम. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत भेटत राहूया. थँक यू सो मच. सर थँक यू सो मच. थँक्यू दादा. खूप खूप मोठं एवढं मोठं प्लॅटफॉर्म ज्याच्यावर मला असं वाटलं आम्हाला का आधी इथे जाऊन बोलायचं. आज इथे मी बोललो तुमच्यासमोर ही जे पूर्ण सत्य सांगितलं याच्यानं माझ्यामध्ये एक पूर्ण एनर्जी तयार झाली पुन्हा. आता मी उद्या घरी पोहोचल्यावर सगळ्या लोकांना सांगणार ही हां. स्टोरी का मी या पद्धतीने काम केलं मी नाही देऊ शकणार. आता मी नंतर मी या पद्धतीनं मी त्यांना काही तारीख देणार. मला एवढा एवढा टाइम पिरियड पाहिजे. त्याच्या हिशोबानुसार मग मी तुमचा मुद्दल काढणं चालू करणार. नक्कीच मी विश्वास करतो ह्या गोष्टी होतील. ज्या प्रामाणिकतेनं तुम्ही आलेला आहात त्या प्रामाणिकतेने लोकांचे पैसे देणं आपल्याला कर्तव्य आहे. व्याज ही अशी गोष्ट आहे, जरी आपण आज खाल्लं तर ते उद्या त्याचं उद्भवणार आहे. बरोबर. व्याज ही खरंच चुकीची गोष्ट आहे. म्हणजे ॲज अन आपल्या एक जे फॅमिली हे करतात, ज्यांना फक्त पैसाच दिसतो, त्यांना सुख नाही मिळत, असं आपण बघितलेलं आहे. खूप ठिकाणी बघितलेलं आहे. प्रयत्न चालू राहू द्या. खरंच शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या प्रामाणिकतेला सलाम आणि थँक यू सो मच.